नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी. आपण हा चार्ट बघतोय. या चार्ट वरून तुमच्या लक्षात येईल सकाळच्या हार्डली 5 ते 10 मिनिटांमध्ये अशी एक मूवमेंट 60-70 पॉईंटची की एकदम लो पासून पुन्हा हाय आणि एक जबरदस्त मूवमेंट त्या ठिकाणी बघायला मिळाली मित्रांनो. तर तुम्ही दिवसभराचा हा चार्ट बघू शकत असाल तर बघा, एकदम लोवेस्ट पासून हायेस्ट पर्यंत आणि पुन्हा एक शार्प फॉल, पुन्हा एक थोडीशी रिकव्हरी, परत फॉल, परत रिकव्हरी आणि थोडं साइडवेज होऊन फॉल आणि पुन्हा एक शार्प रिकव्हरी त्या ठिकाणी बघायला मिळाली. तुम्हाला वाटतं मित्रांनो कोणी ऑप्शन बायर ह्याच्यात जिवंत राहिला असेल? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. ह्याच्यात एवढं काम करणं किंवा एवढं प्रिडिक्शन करणं, एवढं सगळं हे करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे आणि ह्या रिटेलरला लुटायचं काम दिवस रात्र चालू आहे मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही डेटा ड्रिव्हन होणार नाही तोपर्यंत काही एक शक्य होणार नाही. मी जो डेटा दिला होता तुम्हाला तो साइडवेजचा डेटा दिला होता. हे जरी मोठाले मुवमेंट आले असतील या ठिकाणी तरी हे लुटण्यासाठी होते आणि ह्याच्यातून कसं फुल प्रूफ आपल्याला बाहेर पडता येईल, त्यासाठी काय वेगळ्या स्ट्रॅटेजीज, काय वेगळ्या टेक्निक्स आपण यूज करतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हेजिंग करावं लागेल. तर हे 100-200 पॉईंटचे, 300 पॉईंटचे जे मूव्ह आहेत हे आपण इझिली पचवू शकतो आणि त्यातून न घाबरता आपण प्रॉफिटमध्ये बाहेर पडू शकतो. तर मित्रांनो, याच गोष्टी मी शिकवतोय. डिटेल्स कमेंटमध्ये दिलेल्या आहेत. जे इंटरेस्टेड असतील तर हे करा. वेळ फार कमी राहिला आपल्याकडे. नेक्स्ट बॅच चालू होते 1 तारखेला. ठीक आहे. तर आता आपण जाऊया डेटावर. डेटामध्ये काय चेंजेस झाले, उद्यासाठीचं कसं सेंटिमेंट आहे. तर उद्या आहे 29 तारीख आणि 29 तारखेचे कसे सेंटिमेंट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे. ठीक आहे मित्रांनो, तर त्याआधी विक्स बघू शकाल. विक्स सुद्धा वाढून आलाय आणि एकदम चांगला हेवी विक्स असताना थोडासा कूल डाऊन झाला मित्रांनो. तर हे ठीक आहे, एक्सपायरीचा मूव होता. आणि दुसरी गोष्ट, SGX बघू शकत असाल तर 56 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवतोय. ठीक आहे. तर डेटा कसा आलाय तो आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. रिटेलर नाही सुधारला तर फार अवघड आहे. डेटा बघू शकता तुम्ही. 29 तारखेसाठीचा जो डेटा आहे ऑलमोस्ट 50-60% ज्या पोझिशन्स होत्या त्या कट झालेल्या आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला निगेटिव्ह मध्ये दिसत असेल. ज्या 30 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या आता रिटेलरनी ऑलमोस्ट 50% 15 लाख पर्यंत आणलेल्या आहेत आणि तशाच या बघू शकत असाल तुम्ही FI च्या पोझिशन्स 6 लाखाच्या पोझिशन्स होत्या तर 3, 3.5, 2.5 लाखापर्यंत त्यांनी आणलेल्या आहेत. आणि एवढं सगळं असताना FI च्या ज्या पोझिशन्स आहेत ना मित्रांनो, त्या अजूनही हेवी निगेटिव्ह आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 2,84,000चे निगेटिव्ह आहेत आणि रिटेलरला 4 लाखाला निगेटिव्ह साईडला मोठ्या प्लेयर्सनी टाकलेलं आहे. सॉरी, पॉझिटिव्ह साईडला, आणि स्वतःने निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी केलेल्या आहेत. तर प्रोचं पण तुम्ही बघू शकत असाल, प्रोने सुद्धा 1,05,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी केलेल्या आहेत. तर म्हणजे 5 लाखाचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये 1 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स असणं म्हणजे एक निगेटिव्ह सिम्बॉल आहे. ठीक आहे. मार्केटचे सेंटिमेंट जरी वरती पॉझिटिव्ह दाखवत असले तरी मार्केट वरती सस्टेन होणं थोडंसं कठीण दिसतंय. पण हा डेटा मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असेल, थोडासा इमॅच्युअर असतो. ठीक आहे. इमॅच्युअर असतो. जर निगेटिव्ह साईडला मुवमेंट अँप्लिफाय झाले तर ती हेवी होऊ शकते. अदरवाईज जर मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह साईडला ट्रेड करते आणि सस्टेन होताना दिसतंय तर मित्रांनो लॉंग अवॉइड करा. मार्केट लॉंग साठी बनलेलं नाहीये. ठीक आहे. आणि जर हेवी शॉर्टिंग त्या ठिकाणी आली तर एक डायरेक्शनल सेलिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. तर ठीक आहे, ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह आहे. सेंटिमेंट अजून थोडेसे प्लस मायनस आहे. रिटेलरला सुधरतच नाहीये. मागचा आठवडा काय चाललंय, नक्की लॉंग करायचंय का शॉर्ट करायचंय, रिटेलर कन्फ्यूज आहे आणि ह्याच कन्फ्युजनचा फायदा FI दाबून घेत आहेत. एकदम परफेक्ट काम FI चं चालू आहे. तुम्हाला हा चार्ट बघितल्यावर नक्की लक्षात येईल. मागचे जुने 2-3 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात यायला काहीच हरकत नाही. आणि एक्सपायरीचे स्पेशल व्हिडिओज मागच्या एक्सपायरीचे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला हे रिलेट करायला अगदी सोपं होईल. ठीक आहे मित्रांनो. तर इन अँड जनरल जो एक्सपायरी ज्या दिवसापासून सुरू होते, म्हणजे लास्ट एक्सपायरी जी आता काल क्लोज झाली, ती एक्सपायरी 21 तारखेला सुरू झाली होती आणि तिचा जो पॉइंट होता
तो साधारण 25,890च्या आसपास होता. तर एवढं सगळं प्लस मायनस झाल्यानंतर मार्केटचे जे क्लोजिंग आहे ती त्याच्या आसपास आली आहे मित्रांनो. ठीक आहे. अशा हिशोबाने थोडंसं वरती आलंय पण इट्स ओके. ज्यावेळी 150 170 पॉईंट कॉल आणि पुटचा प्रीमियम असतो आणि त्याच्यासाठी 20-30 पॉईंट इट्स फार छोटी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने हे मोठ्या प्लेअरचं काम असतं. तुम्हाला वरती खाली सगळीकडून इवन इंट्रा मिनिट झुंजवलं जातं आणि ज्यांना जे करायचंय तेच होतं. तुम्ही मागचे 2 व्हिडिओ बघितले नसेल तर ते बघा. डेटा आपल्याला जो सजेस्ट करत होता ते हेच आहे. एक्सपायरेशन पॉइंट मी दिला होता व्हिडिओमध्ये. तुम्ही जुने व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या नक्की लक्षात येईल. तर अशा पद्धतीने डेटा ड्रिव्हन व्हा मित्रांनो. डेटा जोपर्यंत नाही समजणार आणि डेटा ड्रिव्हन झाल्यानंतरही काही डायरेक्शनल न करता त्याला हेच करून आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकतो. तर डिटेल्स दिलेले आहेत लिंकमध्ये. इंटरेस्टेड असाल तर नक्की चेकआउट करा आणि रीच आउट करा. थँक्यू मित्रांनो.